आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। युद्ध संदर्भात भारताच्या भूमिकेबद्दल अमेरिकेची नाराजी, वाढत्या उन्हाचे चटके, सोबतीला महागाईचे फटके। मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली गतिमान, शहापूर परिसरात रंगोत्सव उत्साहात साजरा। चाहूल उन्हाळ्याची चलती शीतपेयांची। शहापूर येथे फुले उधळून रंगपंचमी साजरी, भाजप सरकारच्या विरोधात मराठा महासंघाकडून आंदोलनाचा इशारा। कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करण्याची सरकारची तयारी, बांधकाम साहित्याच्या वाढत्या दरासंदर्भात क्रीडाईचे निवेदन। महापौर निवडणूक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शक्य। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुती गली बेलगाम, मन भाए आराधना। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। युक्रेनमध्ये मागील 27 दिवसांपासून सुरू असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारताच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। बायडेन यांनी भारत हा अमेरिकेसोबत चांगले संबंध असणाऱ्या मात्र अमेरिकी धोरणांना आधारून निर्णय न घेणाऱ्या अपवादात्मक मित्र राष्ट्रांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे। भारताने आता रशियाकडून तेल विकत घेण्याचा निर्णय घेतल्याने बायडेन यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियावर निर्बंध लागू करून पाश्चिमात्य देशांनी रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र या संदर्भात भारत काही प्रमाणात अस्थिर दिसून येतोय असं बायडेन यांनी म्हटलंय। क्वाड देशाच्या समूहांपैकी जपान आणि ऑस्ट्रेलियाने व्लादिमीर पुतिन यांच्या आक्रमक भूमिकेविरोधात कठोर पावलं उचलली आहेत, मात्र भारत याला अपवाद आहे। या संदर्भात भारताची भूमिका थोडी डळमळीत झाल्यासारखी दिसते असं बायडेन म्हणाले। अमेरिकेमधील उद्योजकांच्या बैठकीला संबोधित करताना बायडेन यांनी हे वक्तव्य केलं। भारताची रशिया संदर्भातील भूमिका ही थोडी डळमळीत झाल्यासारखी दिसते असं सांगतानाच बायडेन यांनी नाटो यापूर्वी कधीच एवढं शक्तिशाली आणि एकी दाखवणारं नव्हतं जेवढं आज आहे असंही म्हटलंय। वाढत्या उन्हाचे चटके, सोबतीला महागाईचे फटके। सर्वसामान्यांना चारही बाजूने महागाईचा फटका बसत असून आता घरगुती गॅस सिलेंडर महागल्याने कंबरड मोडला आहे। रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचे परिणाम आता दिसू लागले आहेत। सर्वसामान्यांना चारही बाजूने महागाईचा फटका बसत असून आता घरगुती गॅस सिलेंडर महागला आहे। याआधी पेट्रोल आणि डिझेल मध्ये 80 पैशांची वाढ करण्यात आली होती। तसंच काही दिवसांपूर्वी प्रमुख दूध कंपन्यांनी दुधाचा दर 2 ते 5 रुपये प्रति लिटर वाढवला होता। त्यामुळे ही वाढती महागाई सर्वसामान्यांच्या खिशाला भार देत आहे। 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर 50 रुपयांनी वाढविण्यात आला आहे। अनेक महिन्यांपूर्वी एलपीजी सिलेंडरचा दर वाढवण्यात आला आहे। याआधी 6 ऑक्टोबर 2019 ला हा दर वाढविण्यात आला होता। दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी 949 रुपये 5 पैसे मोजावे लागत आहेत। याआधी 899 रुपये 50 पैसे मोजावे लागत होते। मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली गतिमान। राज्यातील प्रलंबित राहिलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। आगामी कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर माजी जलसंपदा मंत्री आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी हे तातडीने दिल्लीला रवाना झाल्यामुळे माध्यमात मंगळवारी हा चर्चेचा विषय झाला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचा हा दिल्ली दौरा महत्त्वपूर्ण
मानला जात आहे। दिल्लीमध्ये जारकेहोळी हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे देखील बोलले जात आहे। जारकेहोळी यांना मागील वर्षी अश्लील सीडी प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी लाभली नाही। तसेच ते भाजपच्या सक्रिय राजकारणापासून काहीसे दुरावले आहेत। या पार्श्वभूमीवर त्यांचे पुनरागमन होणार काय याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। शहापूर परिसरात रंगोत्सव उत्साहात साजरा। बेळगाव शहराच्या सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वाचा घटक असणारी शहापूरची रंगपंचमी मंगळवारी उत्साहात साजरी झाली। शहापूर विभागातील सर्व गल्ल्यांमधून तरुणाई रंगाची उधळण करीत रस्त्यावर फिरताना दिसत होती। प्रमुख चौकांमध्ये डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई दिसून येत होती। तसेच रंगांचे हौद भरून पिचकाऱ्यांनी रंगांची आंघोळी घालण्यात येत होती। यामधून एकच जल्लोष सुरू होता। दुचाकी वाहने आणि पायी फिरणाऱ्या युवकांचे थवे रंगाने फिरलेले माखलेले दिसून येत होते। या परिसरासह संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। शहापूर, खासबाग, वडगाव या परिसरात मंगळवारी पारंपरिक पद्धतीने जल्लोषात रंगपंचमी साजरी करण्यात आली। यावेळी बालचमू आणि युवा वर्गाचा उत्साह ओसंडून वाहत होता। विशेष म्हणजे युवती आणि महिला वर्गाने देखील रंगोत्सवात उत्साहाने सहभाग घेतला होता। अनेक ठिकाणी बालचमूंनी विशेष आनंदात सहभाग घेतला। तसेच एकमेकांना रंग फासून आनंद साजरा केला। रंगपंचमीच्या सणानिमित्त शहापूर परिसरात योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या दरम्यान पोलिसांकडून युवा वर्गाला कोणताही जाच केला जाऊ नये यासाठी आमदार अभय पाटील यांनी विशेष सूचना केल्या होत्या। तसेच आनंदात उत्सव साजरा करण्यासाठी व योग्य दक्षता घेण्यासाठी युवा वर्गाने देखील शांतता राखावी असे आवाहन अभय पाटील यांनी केले होते। त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन युवा वर्गाने जल्लोष आणि उत्साहात उत्सव साजरा केला। आज सकाळीपासून शहापूर, वडगाव, खासबाग या परिसरातील काही युवक मंडळाचे पदाधिकारी फोन करून म्युझिक सिस्टम बद्दल आणि आजचा जो रंगोत्सव आहे याच्या टायमिंग बद्दल काही शंका उपस्थित केल्या आहेत। तर मी त्या कार्यकर्त्यांना एवढंच विनंती करतो की तुम्ही जे म्युझिक सिस्टम आहे ते लावा आणि 1:30 पर्यंत बिंदास्त खेळा, शांततेने खेळा। जर कोणी पोलीस ऑफिसर येऊन 12च्या आत 1च्या आत जर बंद करायला लागले तर त्यांच्यावर वादविवाद घालू नका। त्यांना हे मेसेज कळवा, नाहीतर त्यांचं बोलायचं रेकॉर्डिंग करून मला पाठवा। निश्चितच त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल। चाहूल उन्हाळ्याची चलती शीतपेयांची। उन्हाळ्याची चाहूल लागताच शीतपेय विक्रेत्यांची चलती सुरू होते। उन्हाळ्यातील शीतपेय म्हणजे तहानलेल्या जीवांना थंडावा देणारे अमृतच म्हणावे लागेल। कडक उन्हाळा आहे आणि साहजिकच पावलं थंडगार काहीतरी खाण्यापिण्यासाठी वळतात। त्यामुळे फ्रूट ज्यूस, सरबत, लस्सी, शीतपेय विक्रेते शहरात जागोजागी व्यवसाय करीत आहेत। उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स, रसवंती, ज्यूस सेंटरवर प्रचंड गर्दी होते। शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अननस, मोसंबी, टरबूज, खरबूज, कैरीचे पन्हे, कोकम, सरबती सारखी शरीराला थंडावा देणाऱ्या फळ व शीतपेयांना प्राधान्य दिले जाते। उन्हाळ्याच्या दिवसात नारळ पाण्याला प्रचंड मागणी असते। नारळ पाणी म्हणजे पूर्ण निर्जंतुक। आजकाल म्हणतात ना तसं कोणताही मानवी स्पर्श नसलेलं पेय, अनेक औषधी गुण ठासून भरलेलं, तरीही मन आणि पोट शांतवणारं हे पेय। त्यामुळे शहर परिसरात आता नारळ पाण्याचा आस्वाद घेताना लोक दिसतायत। नारळ पाण्याची मागणी वाढली असून दरही वाढल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे। उष्णता कमी करून थकवा दूर करणारे सर्वांचे आवडते पेय म्हणजे उसाचा रस। शहरात काही दिवसांपासूनच रसवंत्या थाटण्यात सुरुवात झाली आहे। उन्हाचा पारा वाढताच रसवंतीतील गर्दी देखील वाढू लागली आहे। तर मला सांगा, आता उन्हाळा आलाय तर सोलकडीला कशा पद्धतीने मागणी? रिस्पॉन्सिबल आहे, गिराक चांगलं आहे। अच्छा, मग काय रेट आहे आता? 10 रुपये ग्लास, 50 रुपये बाटली। अच्छा, म्हणजे भरपूर रिस्पॉन्स लोकांकडून तुम्हाला मिळतो या गर्मीच्या निमित्ताने। अच्छा, म्हणजे एरवी सुद्धा घालता की फक्त उन्हाळ्याच्या निमित्तानं तुम्ही इथे असता? नाही, गणपतीपासून सुरू करतो ते जूनला बंद करतो। शहापूर येथे फुले उधळून रंगपंचमी साजरी। कैलासवासी नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठान नवी गल्ली शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, गणेशपूर गल्ली, गाडेमार्ग कॉर्नर येथे प्रदूषणमुक्त रंगपंचमीचा सण साजरा करण्यात आला। रंगीबेरंगी फुले उधळून उपस्थित नागरिक, आजी माजी नगरसेवक, पोलीस अधिकारी यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष मालोजी अष्टेकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली। नेताजी जाधव यांनी
यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले। या प्रसंगी नगरसेवक नितीन जाधव, सामाजिक कार्यकर्ते संजय किल्लेकर यांनी शुभेच्छा दिल्या। उपस्थित पोलीस अधिकारी डीसीपी रवींद्र गडादी, एसीपी नारायण बर्मणी यांनी आपले विचार व्यक्त केले। या कार्यक्रमात मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीधर जाधव यांनी आभार मानले। भाजप सरकारच्या विरोधात मराठा महासंघाकडून आंदोलनाचा इशारा। राज्यातील भाजप सरकार मराठा समाजावर अन्याय करत आहे, त्यामुळे आता भाजप सरकारच्या समोर मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी ठराविक मुदत देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे या मुदतीच्या कालावधीत समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। या संघटनेचे राज्याध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत हा इशारा दिला। तसेच कर्नाटकात सत्तेवर असलेले भाजप सरकार हे मराठा समाजासाठी नुसत्या आश्वासनांची खैरात करत आहे, परंतु कोणत्याही सुविधा योग्य रीतीने पुरवल्या जात नाहीत। त्याचप्रमाणे विविध मागण्यांसाठी सातत्याने आश्वासने देण्यात आलेली आहेत। मराठा समाजाला इतर मागासवर्गीय घटकांसाठीचे आरक्षण उपलब्ध करून द्यावे, बेळगाव जिल्ह्यातून श्रीमंत पाटील यांना मंत्रीपद बहाल करावे, त्याचप्रमाणे मराठा समाज प्राधिकरणासाठी निधी वाढवून द्यावा, अशा प्रमुख मागण्यांसाठी आता आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। कर्नाटकातील मराठा समाज हा राजकीय दृष्ट्या देखील खूप महत्त्वाचा आहे। राज्यामध्ये 60 लाख मराठा समाज विखुरलेला आहे। या समाजाच्या मागण्यांचा विचार भाजपने करावा, अशी मागणी त्यांनी केली। यावेळी माजी आमदार मनोहर कडोलकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करण्याची सरकारची तयारी। कोरोनाची चौथी लाट ऑगस्ट मध्ये येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे याबाबत खबरदारी घेण्यात आली असून पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला असल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर के सुधाकर यांनी सांगितले। विधान परिषदेत शून्य तासावेळी आमदार शशील नमोजी यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी सविस्तर उत्तर दिले। डॉक्टर सुधाकर म्हणाले, कोरोनाचा BA.2 हा रूपांतरित विषाणू सर्वप्रथम फिलिपाईन्स मध्ये आढळला, त्यानंतर 40 देशांमध्ये या विषाणूचा प्रसार झाला। याआधी तिसऱ्या लाटेचा इशारा देणाऱ्या संस्थेने आता चौथ्या लाटेबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे। ऑगस्ट मध्ये चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। कर्नाटकात कोरोना लसीकरण वेगाने झाले आहे। कोरोनाची चौथी लाट आली तरी त्यास तोंड देण्याची तयारी करण्यात आली आहे। राज्यामध्ये 1.25 कोटी डोस देण्यात आले आहेत। बूस्टर डोसही देण्यात येत आहेत। 12 वर्षावरील मुलांना डोस देण्यासाठी पालकांचे मन वळविण्यात येत आहे। लसीकरण केल्याने कोरोनापासून दूर राहता येते, तरीही कोरोनावर नियंत्रणासाठी मार्गसूचीचे पालन करणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सुधाकर म्हणाले। बांधकाम साहित्याच्या वाढत्या दरासंदर्भात क्रेडाईचे निवेदन। घरकुलाचे स्वप्न पाहणाऱ्या सामान्य नागरिकांना सध्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या सामग्रीची प्रचंड दरवाढ होत आहे। ही दरवाढ रोखण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी क्रेडाई संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की सध्या बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या सिमेंट आणि लोखंड यांचे दर गगनाला भिडले आहेत। यामुळे सामान्यांचे घरकुल बांधण्याचे स्वप्न धूसर होत चालले आहे। यासाठी ही दरवाढ कमी होणे गरजेचे आहे। अशा वेळी सरकारने या क्षेत्राला दिलासा देण्यासाठी दरावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने कृतीशील पावले उचलण्याची गरज आहे। या वाढत्या महागाईमुळे बांधकाम व्यवसायात समस्या उद्भवत आहेत। परिणामी या क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या अनेक घटकांसमोर संकट येण्याचा धोका आहे। याची दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि राज्याचे उद्योग मंत्री HB आचार्य यांना सादर करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी या निवेदनाचा स्वीकार केला। महापौर निवडणूक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शक्य। महापौर उपमहापौर निवडणूक घेण्यासंदर्भात महापालिका काउन्सिल विभागाने प्रस्ताव तयार केला आहे। त्यावर आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी यांची सही होण्याची प्रतीक्षा असून त्यानंतर तो प्रस्ताव प्रादेशिक आयुक्त आमलान बिस्वास यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे। महापालिका निवडणुकीला 6 महिने झाले तरी महापौर उपमहापौर निवडणूक होत नसल्यामुळे नगरसेवकात नाराजी आहे। आता निवडणुकीतील सर्व अडथळे दूर झाले आहेत। नगरसेवकांच्या
पक्षाची वॉर्ड आरक्षणाची राज्यपत्रात नोंद झाली असून तसे पत्र महापालिकेला आले आहे। त्यानुसार कौन्सिल विभागाने निवडणुकीसाठी प्रस्ताव तयार केला आहे। मतदार किती, आरक्षण काय याबाबत सविस्तर नोंद करण्यात आली आहे। हा प्रस्ताव आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाडी यांच्याकडे देण्यात आला असून त्यांची सही झाली की तो प्रादेशिक आयुक्त अमलान बिस्वास यांना पाठविण्यात येणार आहे। त्यामुळे त्यांच्याकडे प्रस्ताव आल्यानंतर 15 दिवसात निवडणूक होईल असा अंदाज आहे। त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। कर्नाटक प्रशासकीय लवाद अर्थात केएटी साठी विजयनगर येथील सिंधी कॉलनीत जागा मंजूर झाली असून त्या जागेची पाहणी लवादाचे अध्यक्ष आरबी बुदिहाळ यांच्यासह सदस्य तसेच आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली। बेळगावात केएटी कार्यालयाला मंजुरी मिळाली तरी ते अद्याप खासगी जागेत सुरू आहे। त्यामुळे पाठपुरावा केल्यामुळे आता सिंधी कॉलनी येथे 1 एकर 20 गुंठे जागा मंजूर झाली आहे। पण प्रत्यक्ष कार्यालयासाठी या जागेपैकी 50% जागा वापरता येणार आहे। सीडीपी नुसार रस्ते व इतर सोयींसाठी जागा सोडावी लागणार आहे अशी माहिती अध्यक्ष बुदिहाळ यांनी दिली। यावेळी सदस्य टी नारायण स्वामी, लेखापाल एसके ओटेगोडे, केएस नागरत्ना, तहसीलदार आरके कुलकर्णी, बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट प्रभू यत्नट्टी उपस्थित होते। यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कार्यालयासाठी आवश्यक अतिरिक्त 20 गुंठे जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली। डॉक्टर आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी होणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती 14 एप्रिल रोजी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार असून याचे नियोजन आणि तयारी करण्यात यावी असे आवाहन जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांनी केले। सोमवारी जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते। जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात अभिवादन करण्यात येणार आहे। या ठिकाणी मुख्य कार्यक्रमासाठी मंडप आणि आसन व्यवस्था करण्यात यावी, मिरवणुकीसाठी तयारी करण्यात यावी, अभिवादन करणारे बॅनर लावण्यात यावे। सर्व शाळा, कॉलेज, ग्रामपंचायत, शासकीय कार्यालयांमध्ये डॉक्टर आंबेडकर जयंती साजरी करण्यात यावी। यावेळी महापालिकेचे आयुक्त रुद्रेश घाडी, समाज कल्याण विभागाच्या उपसंचालक डॉक्टर उमा सालीगौडर, डीसीपी रवींद्र गडादी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। दाजीबा देसाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान संपन्न। भाई दाजीबा देसाई प्रतिष्ठानतर्फे शनिवारी भाई दाजीबा देसाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित देसाई यांचे कार्य आणि कर्तृत्व या विषयावरील व्याख्यानात कोल्हापूर येथील प्राध्यापक डॉक्टर जीपी माळी यांनी मार्गदर्शन केले। शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात भाई दाजीबा देसाई यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्येही त्यांनी मोठा सहभाग घेतला होता असे प्रतिपादन त्यांनी केले। व्यासपीठावर दक्षिण महाराष्ट्र
महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, प्राध्यापक विक्रम पाटील होते. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शहर आणि ग्रामीण भागातील शाळांना आदर्श पुरस्कार देण्यात आला. ग्रामीण भागामध्ये VS पाटील हायस्कूल मच्छे प्रथम, सरस्वती हायस्कूल हंदीगनूर द्वितीय तर तृतीय पुरस्कार गुडेवाडी तालुका चंदगड शाळेला देण्यात आला. स्वस्त धान्य दुकानात आता CSC केंद्रांची सेवा. ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानांमध्येही यापुढे कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू होणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित 71 सेवा या ठिकाणी उपलब्ध होतील. जिल्ह्यातील 10 स्वस्त धान्य दुकानांमध्ये ही सेवा प्राथमिक टप्प्यात सुरू करण्यात आली आहे. शिधा वितरणही आता ऑनलाईन झाल्यामुळे प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात संगणक, स्कॅनर, प्रिंटर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतेही भांडवल नसताना स्वस्त धान्य दुकान चालक या ठिकाणी CSC केंद्र सुरू करू शकणार आहेत. ज्यामुळे शिधा वितरणासाठी बायोमेट्रिक ओळख घेण्यासह नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करणे, दुरुस्ती, नाव समाविष्ट करणे, शिधापत्रिका रद्द करणे, नवे आरोग्य कार्ड, पासपोर्ट अर्ज, वीज बिल, विमा पॉलिसीचा हप्ता भरून घेणे, बँकिंग सेवा, आधार कार्ड दुरुस्तीसह सरकारशी संबंधित सर्व सेवा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. या CSC केंद्रामधून रेल्वे आणि विमान तिकीट आरक्षण केले जाऊ शकणार आहे. CSC केंद्र सुरू करण्यासाठी स्वस्त धान्य दुकान चालकांना प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या बेळगाव जिल्ह्यात 10 CSC केंद्र स्वस्त धान्य दुकानात सुरू करण्यात आली असून मागणीनुसार इतर स्वस्त धान्य दुकानातही ही सेवा सुरू केली जाणार आहे. गर्भाशयावरील क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी. जिल्हा रुग्णालयात गर्भाशयाशी संबंधित गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. एका 28 वर्षीय महिलेवर ही शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली. 2 मुलांची आई असलेल्या या महिलेला काही महिन्यांपासून गर्भाशयाचा त्रास होत होता. विविध ठिकाणी उपचार घेतल्यावर गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र जिल्हा रुग्णालयात गर्भाशय काढून न टाकता शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली. या महिलेच्या 2 प्रसूती व्यवस्थित पार पडल्या, पण अलीकडे त्यांना गर्भाशयाचा त्रास सुरू झाला होता. त्यांनी जिल्ह्यासह राज्यातील विविध स्त्रीरोग तज्ञांकडे उपचार घेतले होते, पण प्रत्येक ठिकाणी गर्भाशय काढून टाकणे हाच पर्याय असल्याचा सल्ला मिळू लागला. वय लहान असल्यामुळे त्यांना हा पर्याय पटला नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा सल्ला घेतला. स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रभुराज वाली व त्यांच्या पथकाने गर्भाशय वाचवण्याचा निर्धार केला. त्यानुसार सोमवारी शिरोडकर स्लिंग सर्जरी शस्त्रक्रिया करण्यात आली. गुंतागुंतीची व तितकीच जोखमीची असलेली ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. त्यामुळे गर्भाशय वाचवणे शक्य झाले. मालमत्तेच्या हिशेबासाठी ACBला लागले 36 तास. भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासह कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून बेहिशेबी मालमत्ता ताब्यात घेतली आहे. बेळगाव उत्तर विभाग ACB अधिकाऱ्यांनी विजापूर येथे केलेल्या कारवाईत एका अधिकाऱ्याच्या मालमत्तेचा हिशेब करण्यास तब्बल 36 तास लागले आहेत. सरकारी योजनांमध्ये भ्रष्टाचार करून बेहिशेबी मालमत्ता जमविलेल्या सरकारी अधिकाऱ्यांवर दिनांक 16 रोजी राज्यात 18 सरकारी अधिकाऱ्यांवर 78 ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत बेळगाव जिल्ह्यात गोकाक तालुक्यातील कौजलगी विभागाचे कार्यकारी अभियंता बसवराज शेखर रेड्डी पाटील यांच्यासह विजापूर निर्मिती केंद्राचे योजना अधिकारी गोपीनाथ माळगी यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला होता. गोपीनाथ माळगी यांच्या मालमत्तेचा हिशेब करण्यासाठी तब्बल 36 तासाचा कालावधी लागला आहे. या कारवाईसाठी 2 DCP, 4 पोलीस निरीक्षक आणि 20 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. सौंदलगा येथे सरकारी मराठी मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न. सौंदलगा तालुका निपाणी येथील सरकारी मराठी मुलांच्या शाळेत इयत्ता 7वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा निरोप तथा सदिच्छा गौरव सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा अर्चना कोगनोळे होत्या. प्रारंभी विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत गायले. TPO निपाणी शांताराम जोगळे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन केले. मुख्याध्यापक धनंजय ढोबळे यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. यावेळी SDMC अध्यक्ष शंकर कदम, शांताराम जोगळे, अर्चना कोगनोळे, RR कुऱ्हाडे यांच्यासह सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी 6वी व 7वीच्या मुलांनी आपले अनुभव सांगितले तर अनिल शिंदे यांनी आपले मार्गदर्शन मनोगतातून व्यक्त केले. या प्रसंगी CRP सौंदलगा, MH कटगेरी, SDMC उपाध्यक्षा तबस्सुम मुल्ला, स्वाती किरळे, सुनीता चव्हाण यांच्यासह पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
येथील रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ व केएलई इन्स्टिट्यूशन ऑफ फिजिओथेरपी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा 144 रुग्णांनी लाभ घेतला। सदर शिबिर दानम्मा देवी मंगल कार्यालय येथे झाले। रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी यावेळी शिबिराबद्दल माहिती दिली। वयाच्या 50 नंतर आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचे अध्यक्ष अशोक नाईक, सेक्रेटरी संतोष हत्तरकी, डॉक्टर रेणू पट्टन शेट्टी, शरण बिंबळगी, नागराज नाशी यांनी विशेष परिश्रम घेतले। केएलईचे डॉक्टर विजय कागे, डॉक्टर पियुषा गुरुदत्त, डॉक्टर आरती वेलिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिर झाले। जाधव नगरातील अवैध व्यवसायांबद्दल महापालिकेकडे तक्रार। जाधव नगर एनसीसी कार्यालयानजीक असलेल्या एका किराणा दुकानात अवैध धंदे सुरू असल्याने स्थानिक रहिवाशांनी महापालिका आणि पोलीस आयुक्तांकडे सोमवार दिनांक 21 रोजी तक्रार दिली। जाधव नगर या ठिकाणी किराणा दुकानाचा परवाना घेऊन या दुकानातून नशा करण्याच्या अशा विविध वस्तूंची विक्री केली जाते। यामुळे या ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थी येऊन या दुकानात मद्यप्राशन करत आहेत। याबरोबर उघड्यावर मुली ही धूम्रपान करून आजूबाजूच्या रहिवाशांच्या महिला व मुलींशी भांडण काढत आहेत। या दुकानावर बंदी घालावी, त्याचा परवाना रद्द करावा अशी मागणी रहिवाशांनी महापालिका आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी यांच्याकडे केली। तर संबंधित प्रकाराची दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्त एमबी बोरलिंगय्या यांच्याकडे करण्यात आली। बांधकाम व्यावसायिकांच्या खून प्रकरणी पत्नीसह दोघांना अटक। पत्नीने 10 लाखांची सुपारी देऊन भवानीनगर येथील रिअल इस्टेट व्यावसायिकाची हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली। या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून यात मृत राजू मल्लाप्पा दोडबोमण्णावर वय 46, मूळ राहणार हलगा बस्तवाड, सध्या राहणार मंडोळी रोड भवानीनगर, याची दुसरी पत्नी किरण दोडबोमण्णावर वय 26, राहणार टिळकवाडी आणि त्याचे भागीदार शशिकांत शंकर गौडा वय 44, राहणार आलारवाड व धर्मेंद्र घंटी वय 51, राहणार हलगा बस्तवाड यांचा समावेश आहे। मृत राजू याला 3 बायका होत्या। यापैकी दुसऱ्या क्रमांकाची पत्नी किरण हिच्याशी विवाह करताना त्याने पहिल्या पत्नीचा विषय लपविला होता। त्यानंतर त्याने तिसरा विवाहही केला, ही माहितीही त्याने लपवली। तसेच तिसरा विवाह केल्यानंतर किरणकडे तो दुर्लक्ष करू लागला। हा राग मनात धरून किरण हिने पती राजूचा काटा काढायचे ठरविले। या दरम्यान राजू याच्या खुनासाठी सराईत गुन्हेगारांची मदत घेण्याचे ठरविले। त्यानुसार मारेकरांच्या मदतीने राजू याचा काटा काढण्यात आला। बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार नंदेश्वर यांनी या प्रकरणाचा छडा लावला। भारताचा बांगलादेशवर 110 धावांनी दणदणीत विजय, रनरेटच्या जोरावर उपांत्य फेरीच्या आशा कायम। भारताने बांगलादेशवर 110 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे। भारताने बांगलादेश समोर विजयासाठी 230 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र बांगलादेशला सर्वबाद 119 धावाच करता आल्या। या विजयासह भारत गुणतालिकेत 3 विजयांसह 6 गुण मिळत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे। भारताचा रन रेट 0.768 इतका आहे। भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना 27 मार्चला दक्षिण आफ्रिकेसोबत असणार आहे। बांगलादेशचा डाव भारताच्या गोलंदाजी समोर बांगलादेशचा एकही फलंदाज तग धरू शकला नाही। एकामागे एक असे करत सर्वच खेळाडू तंबूत परतले। कणबर्गीत 18 एप्रिलला भव्य कुस्ती मैदान। कणबर्गी येथे जय हनुमान कुस्तीगीर संघटनेतर्फे हनुमान जयंती निमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन सोमवार दिनांक 18 एप्रिल रोजी कणबर्गी येथे करण्याचे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले। कणबर्गीत प्रतिवर्षी जॉर्जिया, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश येथील बलाढ्य मल्लांना बोलावून मैदान घेण्यात येते। कणबर्गीचे आराध्य दैवत सिद्धेश्वर देवस्थान यांच्या कृपा आशीर्वादाने या स्पर्धा दरवर्षी भरविल्या जातात। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली 2 वर्षे मैदान रद्द करण्यात आले होते, पण यावर्षी स्पर्धा मोठ्या प्रमाणात भरविण्याचे ठरविण्यात आले। यावर्षी मैदानात जॉर्जिया, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकातील मल्ल्यांच्या प्रमुख कुस्त्या भरविण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी माजी महापौर शिवाजी सुंडकर व संजय सुंडकर, कुस्ती संघटनेचे अध्यक्ष गणपत बन्नोशी, उपाध्यक्ष सिद्धराय नाईक व संचालक मंडळाच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला। सदर मैदान जय हनुमान कुस्ती संघटनेच्या आखाड्यात भरविण्यात येणार असून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे।
स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा लक्ष्यची माघार, सिंधू श्रीकांतवर मदार। ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील उपविजेता लक्ष्य सेनच्या अनुपस्थितीत मंगळवारपासून सुरू होणाऱ्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची मदार 2 ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्य पदक विजेता किदंबी श्रीकांत यांच्यावर असेल। सलग 2 स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यानंतर थकवा जाणवल्यामुळे लक्ष्यने स्विस खुल्या स्पर्धेतून माघार घेतली आहे। लक्ष्यने गेल्या 2 आठवड्यात चांगली कामगिरी केली, पण सिंधू, श्रीकांत आणि सायना नेहवाल यांना ऑल इंग्लंड स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचा टप्पाही गाठता आला नाही। त्यामुळे स्विस स्पर्धेत त्यांच्या कामगिरीत सुधारण्याचा प्रयत्न असेल। सिंधू आणि सायना यांना जर्मन व ऑल इंग्लंड या सलग 2 स्पर्धांमध्ये दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला। श्रीकांतला मात्र जर्मन स्पर्धेच्या अंतिम 8 मध्ये पोहोचण्यात यश आले होते। सिंधूला स्विस स्पर्धेसाठी दुसरे मानांकन देण्यात आले आहे। महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत तिचा डेन्मार्कच्या 32व्या मानांकित हॉयमार्क केअर्सफेल्डशी सामना होणार आहे। सायनाची चीनच्या 7व्या मानांकित वांग झीशी गाठ पडेल। पुरुष एकेरीत श्रीकांतचा सामना पात्रता फेरीतून आलेल्या खेळाडूशी होणार आहे। तसेच बी साई प्रणीत आणि एच.एस. प्रणय हे भारतीय खेळाडू पहिल्या फेरीत आमने सामने येतील। ऑस्ट्रेलियाची विजयी घोडदौड सुरूच, दक्षिण आफ्रिकेवर 5 गडी राखून विजय। महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया संघाचा दबदबा कायम आहे। ऑस्ट्रेलिया संघाने साखळी फेरीतील आतापर्यंतचे सर्व सामने जिंकत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं आहे। दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5 गडी आणि 28 चेंडू राखून विजय मिळवला। ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 5 गडी गमावून 271 धावा केल्या आणि विजयासाठी 272 धावांचं आव्हान ठेवलं होतं। हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 5 गडी गमवत 45 षटकं आणि 2 चेंडूत पूर्ण केलं। दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे। दक्षिण आफ्रिकेला लिझले ली आणि लॉरा वॉलव्हाईट या जोडीने दमदार सुरुवात करून दिली। पहिल्या गड्यासाठी दोघांनी 88 धावांची भागीदारी केली। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।